सो हॅलो गाईस, आम्ही आता चालू आहे फिरायला. तर गोप्रोचं ॲक्च्युली स्टँड राहिला घरी, तर आता तो एक जण आणायला जाईल म्हणून आता सध्या मोबाईलमधून शूट करतो आहे. हॅलो, आणि अर्धी गँग आपली आले बाईक घेऊन, ही ट्रम्प आणि पुढची युनिकॉर्न. भाऊजींनी मस्तपैकी गोप्रो असंच लावून ठेवलं इथे सोडून गेलेत. आणि थोडं जायच्या आधी फिरायला बोललो, मंदिराचं दर्शन, देवाच्या पाया पडून जाऊया. सगळे गेलेत आतमध्ये, बोललो जरा शूट करत जाऊया आतमध्ये. इथे पूर्ण मंदिर आहे. ही सगळी गँग आपली 4 व्हीलरमध्ये आले. हाय, हेच ते ज्यांनी गोप्रो सोडला बाहेर. मंदिराचं काम चालू आहे अजून. मी असं बाहेर ऐकलं की 1 कोटीचं काहीतरी काम केलं असं मी ऐकलं आता बाहेर. देवींचं मंदिर आहे, पाया पडून घेऊया. चला, पाया पडताना व्हिडिओ नाही काढले का तर कोण फोन पकडायला नव्हतं. मी आणि अक्षय जातो ना पटकन, खाली भेटे ना डायरेक्ट. मी आणि अक्षय जातो. कशाला तू गाडी मला माहिती आहे ना कुठं बॅगेत. आपण आणि खाली भेटतो ना तिकडे समोर भेटू ना परत. तिकडे दुसऱ्या मंदिरात जायचं ना, तिकडे तू डायरेक्ट तिकडे. आई शपथ, मी बोल बूट पुसतो तर पूर्ण सांगितलं मी पण ते बघ मी बोल बूट पुसतो सॉक्स. आई शपथ, पांढर झालं रे काम 25. ते दुसरं मंदिर किती लांब आहे? हा रे अक्षय, गोप्रोचं स्टँड घेऊन येतो आम्ही पटकन आणि पुढे कंटिन्यू गाडीमध्ये सोबत जाऊन येतो. गोप्रोचं स्टँड राहिलं ना म्हणून आम्ही परत चाललो होतो आणायला अक्षय आणि मी. हे लोक आम्हाला दुसऱ्या मंदिरात भेटतील. दुसऱ्या मंदिरात पण जायचंय का पाया पडायला? मी कसलं होतं ना देवीचं होतं का? हा, देवीचं होतं. दुसरं आता चाललोय तो कुठलं आहे? आता ठाणेश्वर. ठाणेश्वर म्हणजे कसला देऊळ आहे? बक्षीला. अच्छा, गाडी बंद झाली रे. हा चष्मा आपटला. आपण डायरेक्ट घरी भेटू स्टँड घेतला. ओके, काम 25 ना 52 स्टँड भेटला. त्यासाठी आम्ही रिटर्न आलो होतो. त्याशिवाय काम झालं नसतं आपलं. आणि आम्ही आता तिथे फिरायला चाललोय ना, तारकर्ली बीच ना रे. तारकर्ली बीचला चाललोय. तिथे प्लॅन चालू आहे असं स्कुबा डायव्हिंग वगैरे करायचं. स्कुबा डायव्हिंग आहे, त्यामध्ये जेट बीट जे काय असेल. मी कधी केलं नाही, आज फर्स्ट टाइम करेन. बघूया गेल्यावरती कसं काय असतं ते. आणि आता पुढे पब्लिक जरा गाडीमध्ये जाऊन डायरेक्ट पुण्याला ऑन करतो. चाललो आहे दुसऱ्या मंदिरात इकडे खाली. आणि तिथे एकदम म्हणजे आमच्या पब्लिक लोकांनी तिकडे गाडी ठेवली आहे. तिकडे तुम्हाला दिसते छोटी ती. हां, 4 व्हीलर आणि बाईक तिकडेच आहे. तर त्या लोकांना रस्ता माहिती नव्हता की गाडी पण आतमध्ये जाते करून. आणि हा असा खाली उतरून जायचं. तिकडे मंदिर आहे. मंदिर कसलं आहे ते माहिती नाही. हां, ठाणेश्वर. ते म्हणजे कुठलं देवाचं आहे काय ते माहिती नाही. ठाणेश्वर मी असं पहिल्यांदा ऐकलं. जाऊन बघूया. एकदम डीप म्हणजे 4 व्हीलरला एकदम मुश्किल झालं असतं. म्हणजे आमच्या इकोमध्ये आम्ही जरी 9 जाऊ पूर्ण उतरून आहे एकदम खाली. हेच मंदिर आहे का ते? हा बघा, हा मंदिर आहे तो. मस्त आहे एकदम. आतमध्ये मोठं भरपूर मंदिर आहे. छान असं वाटतं एकदम. पाठी पूर्ण नारळाची झाडं आहेत. आणि आमची माणसं आलेली आहेत. पालखी पण आहे वाटते. ते पालखी येते वाटतं. पालखी जोरात असेल मग इथली. शी रे, टॅनिंग पडली फुल गेट. हा गेट आहे, गेट मधून एंट्री करतोय. ते लोक इथूनच आले असतील ना? एंट्री. हा काय? आणि ते लोक चालत आले. असं मंदिर आहे मस्त एकदम. वरती कळस आहे 2. ते लोक दुसऱ्या रस्त्याने आले चालत आणि आम्ही आलो गाडी घेऊन डायरेक्ट. असं हा मंदिर आहे मस्त. आपण प्रॉपर एंट्री करूया जरा तिकडून. ओ बाय गोप्रो नॉट अलाउड. आता इथून जाऊया आतमध्ये. तुम्ही अजून इकडेच आहे.
मंदिराच्या आतून चप्पल तिकडून आलो आणि इकडे येऊन चप्पल काढतोय आतमध्ये. शांत. कसला कसला शिव मंदिर आहे. शिवशंभो. विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. अजय अजय अक्षयने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली की इथे आतमध्ये खरोखरचा साप असतो म्हणून ते बंद ठेवलं आहे. इथे अलाउड नाही केलं का खरा साप असतो आतमध्ये त्यामुळे. आणि पाठी मस्त वाटतं काहीतरी. पाठी तलावासारखं काहीतरी आहे. अरे वाव कडक ना. एक नंबर ही ना. हा तेच कंटिन्यू असते ना ते. मस्त पाणी वाटतं. मला इच्छा होती रे आता उडी मारायची. इथे जरा खोल आहे मला वाटतं. इथे खोल आहे वाटतं. इथे हातपाय धुवायचे ना. नाही इथे जरा खोल आहे काय. पुढे जाऊया जरा अजून सापळीमध्ये चालत बघूया. हे आम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये जे होतं ना आपण पोहायला गेलो होतो. आपण म्हणजे जी नदी आहे ती कंटिन्यू इकडे येते. आम्ही जी पोहायला गेलो ती जी नदी होती आपल्या गावातली ती एकच आहे. ती जिथे कंटिन्यू होते. पूर्ण आता जरा हे झालंय. पावसाळ्यामध्ये जरा छान वाटतं. पाणी पूर्ण वर येत असेल इथले पूर्ण या लेवल पर्यंत. हा ब्रिज आहे क्रॉसला. ते गाडीचं ब्रिज वाटतं. ते व्हाईट कलरचं दिसतं ना गाड्यांसाठी येते. मासे पण आहेत आतमध्ये भरपूर. आतमध्ये बॉटल बिटल पण आहेत. आतमध्ये बॉटल टाकून ठेवलेत. मस्त वाटतं एकदम गार. भारी वाटतं एकदम. मोबाईल मध्ये शूट नाही करत. चार्जिंग संपेल ना आता मोबाईलची. गोप्रो मध्ये शूट करूया. काय शंभो. इथे कसं येणार आहे पोहायला. अलाउड नाही करणार इकडे. अलाउड आहे. पोहू शकतो मग चालेल. मग चला. कपडे धुवायला अलाउड आहे तर पोहायला हा काय. हा मग चालेल चालेल. कपडे घेऊन या धुवायला. हा कपडे धुतात मग पोहू पण शकतो ना. अरे पोहूया आपण इथे संध्याकाळी चालेल. मस्त जरा इथे. चला. नंदींच्या कानामध्ये बोलायचं म्हणजे आपले विश पूर्ण होतात. मग मी पण आता बोललो. श्वेता ती पण बोलते. काहीतरी विश मागते ती ते पूर्ण होण्यासाठी. मग ते जाऊन शंकरांना असं असं बोलते. विश मागितली का. मागितली. ओके ठीक आहे. मंदिरातून निघालो आता डायरेक्ट नॉनस्टॉप तारकर्ली बीचला. तिथे गेल्यावरती एन्जॉय करायचं फुल स्कूबा डायव्हिंग वगैरे. तुमचं नाव का. आशिष. आशिष. आशिष का भावा लगेच. आशिष सुर्वे. मने सुर्वेचे धाकटे भाऊ. तुम्हाला काय बोलायचं आहे. आता डायरेक्ट पुढचं थोडं सांगा ना. आम्हाला माहिती नाही ना. पहिला आपण जे मंदिर बघितलं ना ते स्थानेश्वर करून मंदिर आहे. आणि ते शंकराचं मंदिर आहे. आणि खूप म्हणजे जुनं आहे. आमचं म्हणजे ग्रामदैवत लागतं ते. पूर्ण वाडीच म्हणजे गावाचं. हिंजवडे वाडी आहे आमची. गाव आहे त्याचं पूर्ण जे देव आहे ते आमचे. तर इथे महाशिवरात्री पाठांतर करून बोलते असं वाटतं. अचानक तुम्ही अचानक कॅमेरा आणला पाठांतर कसं करणार. नाही म्हणलं घरातून निघताना तुम्हाला माहिती आहे बघ विचारायला म्हणून पाठांतर करून. कसं महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा असते. हा जत्रा म्हणजे मस्त सर्व गावातले येतात. गावातलं नाव भजन वगैरे होतं. किंजवडे गाव. हे किंचवडे मध्ये येतं. हा धमाल असते गावाला खूप. हे रातांब्याच्या बियाचं केलं आणि ते कोकम आहे. रातांबे कोकम बनतं नंतर सुकट ठेवल्यावर.
रात्री आंबे असतात, सकाळी कोकम म्हणतात. हां त्यांचं ब्लॉग नाव मध्ये बोललो. रात आंबे आहे. आणि हा आहे सौरभ घावरे, माझा भाऊ आहे. आणि श्वेता सोनावणे घावरे आहे, पण ते सोनावणे झाले आता माझं लग्नाला. माझं पण युट्यूबचं चॅनल आहे, प्लीज लाईक शेअर कॉमेंट करत जा माझ्या युट्यूब ब्लॉग. माझ्या युट्यूबवर तुझ्या युट्यूबचं नाव काय घेते? मग तेच बोललं माझं युट्यूब प्रमोशन चालू आहे. प्रमोशनचे तुमच्या युट्यूबच्या माध्यमाने त्यांचं प्रमोशन चालू आहे. ओके. ते प्रमोशनचे हे काय रे, कुठलं डोबऱ्या डोबऱ्या. आता चल चढो ऊपर बनो सुपर. अबे केवढूस आहे ह्याला, हे झालं रे पोट फुगलं याचं, जेवण नाही भेटत ना. अबे ते शेपूट बघ किती भारी आहे, कुपोषित झालाय तो. आपण वरती जाऊया, तारकर्ली बीचला भेटू. तारकर्ली बीचला गेल्यावरती मी डायरेक्ट लॉग ऑन करतो. आता खूप गरम होतं, ऊन पण जास्त झालंय. 4 व्हीलरमध्ये कधी बसतो आणि जातो असं वाटतं आता. पण वरती जाऊन डायरेक्ट तिथे भेटूया. स्कुबा डायव्हिंग करायची. फक्त एवढंच की वॉटरप्रूफ आपलं केस नाही गोप्रोसाठी, तर त्यांचे असतात. बघूया कसं काय, त्याचे चार्जेस ॲप्लिकेबल होतात वेगळे. तिथे गेल्यावरती कसं काय ते बघूया. मैटर चालू है सौरभ दा का झगड़ा हो गया एक जन के साथ भाई. मैटर चालू है, मैटर हो गया. ए भाई कंप्लेंट डाल देगा तेरा. मैं मैटर वेटर नहीं करने का यहाँ पे. तो बाईक वाला होता तो भांडायला आला इथे आमच्या सोबत. हा बघा याची कंप्लेंट केली बाहेर जाऊन. हे आगे मिल रस्त्याचं काम, हे आगे मिल आगे. रस्त्याचं काम चालू आहे म्हणे, पुढे नंबर टाकतात. त्यांनी पोरं बोलवली ते बघा, 1 2 3 पोरं बोलवली लगेच. त्याला गन दाखवली तेव्हा तो घाबरला. तो आधी भांडायला आलेला. पोरं बोलवली त्याने, आम्ही गन काढली तसं तो गायब झाला. हा ना भेंडी. त्यांची आपसमध्ये मॅटर करतात पोरं त्यांचीच पोरं. बोलते काय गन आहे सांगायचं आधी. हा ना मारलं बिरलं तर गोळी घालायची आहे का? गोळी घालायची आहे काढतो. 4 जण होते, 4 जण आलेले. आम्हाला मारायला 4 जण बोलवले. तोंडला काय होतो हे बघा, हे तोंड नाही दाखवत आहे, लपवतात तोंड कॅमेऱ्यामध्ये येईल म्हणून. हे बघा मास्क बीस लावून. हे लोक बाकीचे उघडे तोंडवाले बोलतात आम्ही घाबरत नाही कोणाला. हा बघून घ्या, नंबर बघून घ्या, गाडीचा नंबर बघून घ्या. हा आपण बघा भेंडी. तारकर्ली बीच मस्त. अर्धा तास झोप भेटली गाडीमध्ये आणि चेंगडी करून बसलोय आम्ही फुल पाठीमागे कोपच्यामध्ये. गर्दी आहे. तारकर्ली बीचला पोहोचलो आता. पहिला जाऊन पाण्यात उडी मारायची इच्छा होते. समुद्र फुल गरम झाला असेल, पण आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायची आहे. बघूया आता आतमध्ये जाऊया आपण. ते लोक नाही आलेत ना अजून, पाव घ्यायला गेलेले. पाववाले आमचे आलेत ना 2 पाव घ्यायसाठी थांबले होते. थांबा आधी आम्ही तुम्हाला बीचवर भेटतो उतरून. तर आता तारकर्ली बीचला आम्ही पोहोचलोय. पाणी घ्यायला आलेलो, पाणी शोधत आणि सोलकडी पण घेतली. सोलकडीची आधी टेस्टिंग केली. 20 रुपयाची सोलकडी 1 ग्लास घेतला. मस्त एक नंबर. इथे थोडं काम चालू आहे लाकडाची घरं बांधतात, म्हणजे राहण्यासाठी आहेत. हे राहण्यासाठी बांधतात पाठी. डॉक्टर्स तारकर्ली रूम काहीतरी नाव आहे असं. मस्त आहे. कोथिंबीर इथे टाकून दिली. या बीचवरती स्कुबा डायव्हिंग आखी सगळं बंद आहे. तर ते एक काका आहेत या हॉटेलवाले, ते ओनर आहेत. ते आम्हाला हे काका नाही, हे काका नाही, हे काका इकडे होते या हॉटेलवाले. ते आम्हाला बोलले
की काय बोलले आपल्याला इथे स्कुबा डायव्हिंग बाकी सगळं बंद आहे. हां टेस्ट करून घे 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 कोथिंबीर तोंडा झाली तोंडा. कशी आहे कशी आहे? हा एक पकड ना जरा. थँक्यू दोन्ही पकडले. तर ते काका आम्हाला बोलले की इथे स्कुबा डायव्हिंग वगैरे बाकी सगळं बंद आहे, तुम्हाला पुढे यायला लागेल. ते स्वतः ओनर आहेत त्याचे. हा हॉटेल पण त्यांचंच आहे. तर किती 800चं पॅकेज आहे, तर ते 700पर्यंत आम्ही त्यांना कसं तरी खेचायचा प्रयत्न करणार आहे. हां हे बघा कुठून दिसतं तुम्हाला, मस्त आहे. डॉक्टर्स विला तारकर्ली. मी पण जाणार आहे, मला फ्रीमध्ये अलाउड केलं त्यांनी. ते बोलले तुम्ही येऊ शकता, टॅटू बघितलं त्यांनी माझा. तर 800 रुपयामध्ये तो पॅकेज देतात आपल्याला. त्यामध्ये 6 टाईपचेही आहेत. स्कुबा डायव्हिंग आहे, जेट आहे, जेटस्की आहे, अजून काय ते मला माहिती नाही. आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर इथे आमचं भोजनालय चालू आहे. आमचं काय आणलं आहे, सगळं जेवायला बसलं आम्हाला सोडून. पाव आणलेत, हे आमचे पाव बॉय, 2 पाव बॉय राहिलेले पाठी, ते आता आलेत. आणि आता मस्तपैकी जेवण जरा वरती काढू. पाव बॉय कुठे राहिलेलात? हे 2 आमचे पाव बॉय पाठी राहिले होते, पाव बॉय. आणि ते फरसान बिरसान फुल रेडी, काम 25 चालू आहे. जरा जेवून घेतो आणि तुम्हाला आपण डायरेक्ट बीचवरती भेटूया. तर आम्ही आता बीचवर आलेलो आहे. वाव क्या पब्लिक. बाईकवरचे 2 जण येत आहेत, मस्त पब्लिक आलेले आहे. आणि आपला जो माणूस आहे तो आपल्याला स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जाणार आहे. तो येतोय पाठीमागून, तो आपल्यासाठी थांबलेला पण आपण पुढे आलो आहे. आता तो येतोय पाठून आणि त्याची वाट बघूया आणि मस्त स्कुबा डायव्हिंगला होऊया आतमध्ये. तिथे कुठेतरी असेल ते आसपास. हा किल्ला आहे, किल्ला आहे का काय माहीत नाही मला. सिंधुदुर्ग किल्ला आहे वाटतं ना, मग असे बोलत अक्षय. किल्ला आहे ना, सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याचा फोन आला. हॅलो. हां एक आहे इको उभी आहे बघा ना. तुम्ही कुठे आहेत? बीचवर ना, इकडे आपलं थोडंसं पार्किंगला आहे ना, इकडे 4 व्हीलरची पार्किंग आहे बघा. हे मंदिर आहे ना, बांधकाम चालू आहे काहीतरी मंदिराचं, सिमेंटचं. हां तिकडे आहे. चालू राहू दे का? तो येतोय, त्याचा फोन आलेला. काय समजत नाही कोण कुठे. हां ते बघा स्कुबा डायव्हिंग तिकडे चालू आहे. त्याला काय बोलतात, पॅराग्लायडिंग करतात. आणि त्या साईडला आहे सगळं स्कुबा डायव्हिंगवर. खूप मजा येणार आहे. आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो ते लोक काढतील. त्यांचा गोप्रो आहे, गोप्रो 9मध्ये. आपल्याकडे केस नाही म्हणून प्रॉब्लेम झाला. आता आपण पर्सनली पण काढलं असतं. आता ते येतील, त्यांची वाट बघतो आपण. बोल. हॅलो गाईज, आम्ही आलेलो आता तारकर्ली बीचवरून. तिथे काय भेटलं नाही म्हणून आम्ही इथे आलो आहे. कुठला बीच आहे? नाही काय ते दांडी बीच. हां दांडी खेळायची इथे आम्हाला. आता इकडे आम्ही एवढे 7 जण जमा आहे. हां 7 जण आम्ही आता इकडे आलो आहे. आता त्याच्यामध्ये आम्हाला बनाना राईड आणि तिथून आम्हाला डायरेक्ट भांडणार आहे. तर मोबाईल आणि कॅमेरा आला म्हणून आम्ही नाही नेत. आता जास्त हवा आली तर ही उडून जाईल म्हणून थोडा साईडला राहू. राईड ना तुमची? ही आमची बनाना आणि केळा राईड इकडे आहे. नाही इकडे बनाना, ही केळा राईड आहे. हा पिवळा केळा आहे. पण केळा कुठे? हा काय बनाना कुठे? सो गाईज आम्ही चाललो आता पाण्यामध्ये. 7 जण आहेत आम्ही. 7 जणांची बुकिंग झालेली आहे ऑलरेडी. आता ते कॅमेरा घेऊन जायला अलाउड नाही वाटतं बहुतेक. कॅमेरा भिजला तर. आणि आपल्याकडे केस पण नाही. मोबाईल पण मी सौरभ त्याला दिला आहे. कॅमेराची बॅटरी पहिला चेंज करतो. 37% चार्ज आहे. भावाची तोपर्यंत चार्ज करतील. बॅटरी ते माझ्या केसमध्ये आहे. हां तोच मग बंद करतो व्हिडिओ.
पप्पाला पाठव. आम्ही चाललो आता स्कुबा डायव्हिंग करायला. तिथे बोट उभी आहे यश नावाची. तर यश आम्हाला घेऊन जाणार आहे. पाटील आपणा चालू आहे जरा स्कुबा डायव्हिंगवरून. 7 जणांचं तर जरा झोल झालं आहे. ॲक्च्युली काय माहिती आहे या लोकांनी ना नीट केलं नाही. आता मध्ये विशाल नाही बोलला मला आता त्याच्यामध्ये हे झालं चेंज एक्सचेंज होतं. काय काम 25 फुल मजा आली. जास्त आहे लांब जास्त आहे. ठीक आहे ना सगळ्यामध्ये एवढे ऍक्टिव्हिटी भेटतात उलट खूप स्वस्त आहे. चला लवकर आपल्याला सोडणार आहे. चलो भाई चलो. दादर दादर फॅन लागेल. फॅन निघालेले आता इथून. बाकी आहेत ना कोण लावतोय. ब्लॉगर नंबर 2. फर्स्ट टाइम चाललं गाडी. 25 रिफंड होत नाही. रिफंड होत नाही. रिफंड देत ना. कोण लायसन काय बोटिंग लावू गेलो 800 पण नाही ते हिशोब. झूम केला रे बाबा. जुमा जुमा ते डुबक्या मारू ना डुबक्या.